हो येते मला लाज, केला शृंगार आज घातलं असाच, दिसते मी भारी जणू अप्सरा मी खास, नखरेवाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी, पागल करते तुझे मोरनीशी चाल, गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी ताजा फोटो माझा काढ, गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी ताजा फोटो माझा काढ. करू प्राण मला फील होणार प्राण, जशी इंस्टावर लाईव्ह आणि कमेंट करत पाय, करीन कष्ट माझ्या पैशाने, घेणार मेकअप किट, राजा होणार मी इंस्टाची स्टार. हाय गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ, किती मी क्यूट किती गोड किती छान, दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ. भगवंता, कशी वाटली आधुनिक गवळण? गवळण असली तरी आधुनिक आहे. तुम्हाला आवडली यातच माझा आनंद आहे. आपली आज्ञा भगवंता. आणि हो, काय चाललं आहे भारतात हे देखील मला सांग. श्रीकृष्णा, सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत भारतातील प्रत्येक माणसाच्या डोळ्यासमोर फक्त मोबाईल मोबाईल आणि मोबाईलच असतो. मोबाईलवरच्या न्यूज तो बघत असतो आणि जे न्यूज मध्ये त्याला बघायला मिळत नाही ते सोशल मीडियावर बघतो. त्याला सोशल एवढंच बघतो का सोशल मीडियावर सारच तो बघतो? भगवंता, अहो ते सारच तो बघत असतो. आज त्याच्या समोर या सोशल मीडियामुळे त्याची अवस्था खरंच अर्जुनासारखी झाली. म्हणजे आजच्या माणसाला या मोबाईलमुळे आणि सोशल मीडियामुळे दिव्य दृष्टी प्राप्त झाली आहे असं वाटतंय. होय भगवंता. अरे म्हणजे त्याची खरंच अर्जुनासारखी अवस्था झाली असणार. आजच्या भाषेत सांगायचं तर तो कन्फ्यूज झाला असणार. भगवंता, तुम्हाला इंग्रजी भाषा सुद्धा येते? अरे चराचरामध्ये माझा वावर आहे. अवघ्या विश्वात मी फिरतो. मला सर्व भाषांचं ज्ञान आहे. देवा, नक्की काय घडलं पहलगाम मध्ये? महाभारत आणि रामायण एका स्त्रीमुळे झालं आणि याही युद्धाचं तसंच. अरे सीता मातेला रावणानं पळवलं म्हणून प्रभू श्री रामांनी त्याचा लंकेत जाऊन नाश केला. तर कौरवांनी द्रौपदी मातेची विटंबना केली म्हणून महाभारताचे युद्ध सुरू झालंय. महिलांचा अनादर करणाऱ्यांना भगवंत कधीही माफ करत नाही हे त्या पाकिस्तान्यांना अजून कळले नाही कदाचित. महाभारत सुरू झाले ते कारण होते कौरवांनी द्रौपदीच्या पदराला हात घातला. द्रौपदीचा बंधू मी तिची मदत केली. अखंड वस्त्राने तिचे लज्जा रक्षण केले आणि आजही माझी कृष्ण नीती कामी येत आहे. आणि म्हणूनच पहलगाम मध्ये झालेल्या हल्ल्याचा निषेध म्हणून ऑपरेशन सिंदूर राबवलेले मी पाहिले आहे. अरे दहशतवाद्यांनी पहलगामची आधीच रेकी केली होती. योग्य वेळ येण्याची ते वाट बघत होते. पहलगामला मिनी स्वित्झर्लंड म्हणतात. अत्यंत सुंदर असा प्रदेश, आपल्या देशाचं नंदनवन असणाऱ्या काश्मीरचा सुंदर भाग. पण तिथे अतिरेकी दबा धरून बसले होते. जशी गर्दी वाढत गेली तसा एक अतिरेकी बाहेर येऊ लागला. एका ठेल्यावर त्यांनी मॅगी खाल्ली आणि पुढल्याच क्षणी तिथे असलेल्या पर्यटकांना त्यांची नावे विचारण्यास सुरुवात केली. भगवंता, खरंच तुमची सर्वत्र नजर आहे. अरे माझी सर्वत्र नजर आहे आणि आपला देश युद्ध सामग्रीच्या तंत्रज्ञानामध्ये प्रगती करतो आहे हे मला माहित आहे. आणि आज DRDOच्या माध्यमातून अनेक मोठमोठे शोध आपले शास्त्रज्ञ लावत आहेत. आणि पूर्वी आपण GPS प्रणाली वापरत होतो ती होती अमेरिकेची, ज्यामुळे मॅपिंगची प्रक्रिया सोपी होत होती. परंतु आता आपले भारतीय तंत्रज्ञान आपण जे वापरतो आहोत त्याचे नाव आहे नाविक. या नाविकमुळे आपल्याला 500 मिलीमीटर एवढ्या अचूकतेने लक्ष्याचा भेद करता आला. आणि या ऑपरेशन सिंदूर मध्ये आपण त्याची अंमलबजावणी केली. त्यांचा आण्विक तळ उद्ध्वस्त करून टाकला. मला आनंद या गोष्टीचा की हे DRDO आपल्या पुण्यात आहे आणि तिथे अनेक संशोधनं होत आहेत. अनेक बाबतीमध्ये आपला देश मोठी प्रगती करतो आहे. चल आता याच आनंदामध्ये तुम्हाला आणखी एखादं छान गाणं दाखव. किसन देवा, या पश्चिम महाराष्ट्राची परंपरा असणारी लावणी सुद्धा दाखव का तुम्हाला? लावणी? अरे गण गवळण झाली की असतेच की लावणी.
किसन देवा किसन देवा, कशी वाटली लावणी? लावणी उत्तम. त्याही पेक्षा आमच्या या भक्तांच्या चेहऱ्याला मी तो लाख मोलाचा आहे. तेव्हा तुला खरंच का रे अजूनही एवढी काळजी आहे? दोघांचा. हिंदू, मुस्लिम, शीख, बौद्ध, पारशी सारे धर्म गुण्या गोविंदाने इथे राहतात, पण आपल्यातच भांडणं लावण्याचा त्यांचा प्रयत्न होता. आणि म्हणूनच प्रत्येकाला त्यांनी आधी धर्म विचारला आणि मग गोळ्या घातल्या. आजच्या काळातला पेन द्या मी, पेन द्या म्हणत अभ्यास करून शिकलोय. तोडा आणि राज्य करा हे इंग्रजांनी केले. हिंदू मुस्लिम द्वेष पसरवला. काश्मीर सारखे प्रश्न तसेच अनुत्तरित ठेवले. हेच करायचं होतं त्यांना. त्यांनी पर्यटकांना नावे विचारली आणि हिंदू असणाऱ्यांना बरोबर हेरलं. महिलांना सोडलं आणि तिच्या समोरच तिच्या नवऱ्याला मारलं. अरे तिचं कुंकू पुसून टाकलं. वर सगळीकडे सांगू लागले, हम तुम्हारा सिंदूर उजाडेंगे. अरे नव लग्न होऊन गेलेली मुलगी, तिचा नवरा आर्मी ऑफिसर, तिच्या समोर मारलं रे त्याला. तो तर देशाच्या सैन्यात आहे म्हटल्यावर त्यांना अजून राग आला. पठाणकोट आणि उरीच्या हल्ल्यानंतर त्यांना आत घुसून मारलं ह्याचा राग त्यांच्या मनात होताच ना. पण भगवंता, आपल्या देशाची संस्कृती अहिंसेची आहेच, पण समोरच्याने कळ काढली तर आपण काय गप्प बसणार का? अरे आपल्या देशाच्या संरक्षण यंत्रणेमध्ये मोठे मोठे बदल होत आहेत. टेक्नॉलॉजीचा वापर करून नवी नवी अस्त्र तयार केली जात आहेत. पण तेव्हा अस्त्र तर तुमच्या काळात होती. आम्ही महाभारताच्या सिरियल मध्ये बघितले ना, तिकडून कर्ण बाण मारतो, तिकडून अर्जुन धनुष्याची प्रत्यंचा ओढून असे काहीतरी पुटपुटतो. काहीतरी नाही पेंद्या, मंत्र म्हणतो. हा तेच ते. आणि मग दोन्ही बाण एकमेकांना भिडतात आणि अर्जुनाचा बाण जिंकतो. तीच नावं आहेत आजच्या अस्त्रांना. अग्नी, पृथ्वी, त्रिशूल, आकाश, नाग, ब्रह्मोस, निर्भय आणि अस्त्र. तेव्हा तुमचा तर आजच्या काळाचा पण अभ्यास आहे. माझा अभ्यास काढू नको. स्वतः फिरतोयस ना पेन द्या असं म्हणत. स्वतः आपण अभ्यास कर. आणि हा नया भारत बघून मला पण अभिमान वाटतोय. अरे आपल्या शस्त्रांची अख्ख्या जगाने धास्ती घेतली आहे. आता तर अनेक देश आपल्याकडून ती अस्त्र घेण्यासाठी रांग लावून आहेत. कुठे लागली रांग? माझी चेष्टा करतोस? नाही देवा. नाही काय नाही, अजून मला तू एकही अस्सल गवळण दाखवली नाहीस. आत्ता दाखवतो ना देवा. खरं का सांग, नाहीतर माझ्याकडचं अस्त्र बाहेर काढतो. कोणतं? सुदर्शन चक्र. देवा, याच नावाचीच आपली पण अस्त्र आहेत आता, म्हणजे आपल्या भारताची. माहित आहे. मग सांगा ना त्याविषयी. आधी गवळण, मग नंतर बाकीच्या गोष्टी. आणि हो, आता मला अस्सल गवळण बघायची इच्छा आहे.